तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे. तर आता लाडक्या बहिणीचे 2 महिन्याचे एकत्रित पैसे जवळपास 3,000 रुपये आता फक्त या 5 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यातच जमा होणार आहेत. कारण आता महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचं आणि समोरचं जे काही नियोजन आहे तर ते पूर्णपणे करण्यात आलेलं आहे दिवाळी आणि भाऊबीज निमित्तानं. तर ठराविकच बहिणींच्या बँक खात्यामध्ये या 5 जिल्ह्यात बटन दाबून पैसे पाठवण्यात आलेले आहेत 3,000 रुपये. आता महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या 5 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 3,000 रुपये येणार आहेत आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये 4,500 रुपये येणार आहेत. बाकीच्या बहिणींना 4,500 रुपये मिळतील आणि काही बहिणींना 3,000 रुपये. आता त्या कोणत्या बहिणी आहेत, कोणत्या 5 जिल्ह्यांमध्ये 3,000 आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 4,500 रुपये भेटतील, सगळं काही मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगणार आहे. आणि सोबतच आता ई-के-वाय-सीची आता या ठिकाणी टेन्शन मिटलेलं आहे. ई-के-वाय-सी जरी नाही केली तरी तुम्हाला या ठिकाणी चालेल का, सगळ्यात महत्त्वाचा हा निर्णय आहे. आता ई-के-वाय-सी करावी लागेल किंवा नाही, आणि नाही केली तर त्याचं काय नुकसान आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगणार आहे. सगळं काही डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, भरपूर वेळेस नेहमी बहिणींचा प्रश्न असतो की सर पैसे कधी येतील, मला पैसे आले नाही, मला मे महिन्यापासून हप्ता आला नाही. तर सगळं मी तुम्हाला डिटेलनुसार सांगणार आहे. अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना फॉर्म भरायला सुरुवात झाली त्यावेळेस एक अट देण्यात आलेली होती आणि त्या अटमध्ये डायरेक्टली स्पष्ट लिहिण्यात आलेलं होतं. आता बहिणी पुन्हा फोन करून सांगताय किंवा विचारताय किंवा तुम्हाला माहिती नसेल, तुमचा लाभ जरी बंद झालेला आहे तर हे तुम्हाला काम करायचं आहे. हे काम केल्यानंतर ताबडतोब तुमच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होतील. आता महत्त्वाचं म्हणजे हे कोणतं काम आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, फॉर्म भरताना तिथं अट होती की एका घरामधून 3 किंवा 3च्या वरती महिला अर्ज करू शकत नाही. जर केलं तर अर्ज रद्द होईल. ही अट बहिणींनी वाचली नाही, डायरेक्टली फॉर्म भरले. एका घरातून 3-3, 4-4, काही ठिकाणी 5-5 फॉर्म आलेले होते. ठीक आहे, आता त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरले आणि त्यावेळेस तुम्हाला पैसे आले, परंतु मे महिन्यापासून जी काही फॉर्मची छाननी झाली त्या छाननीच्या दरम्यान आढळून आलं की काही बहिणींनी गैरप्रकार करून फॉर्म भरलेला आहे. गैरप्रकार म्हणजे सरकारचे नियम तोडून भरलेला फॉर्म, त्याला आपण गैरप्रकार म्हणतो. आता महत्त्वाचं म्हणजे राशन कार्ड तुमच्याकडे होतं, ते तुमच्याकडून घेण्यात आलेलं होतं शासनाने ज्यावेळेस अर्ज भरला त्यावेळेस. आणि महत्त्वाचं म्हणजे मग तिथं कळालं की एखाद्या राशन कार्डमध्ये या ठिकाणी 2च्या वरती नाव असतील तर त्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवण्यात आलेला आहे आणि असा प्रकार तुमच्यासोबत घडलेला आहे. तर मग जेवढ्या पण बहिणींचा लाभ थांबलेला आहे त्यांनी एकच काम करायचं आहे, फक्त एवढा महिना म्हणजे जवळपास 2, 4 किंवा 8 दिवस तुम्हाला वेट करायचं आहे. कारण शासनाने तुमचा जो काही थांबवलेला लाभ आहे तो नवीन निर्णयानुसार, लक्षात घ्या, जो काही नवीन शासनाचा निर्णय आहे त्याच्यानुसार जर 3 जणांचा लाभ थांबवलेला आहे त्याच्यापैकी एकचा लाभ बंद करून राहिलेल्या 2 जणांना लाभ देण्याचा निर्णय आता घेण्यात येणार आहे. आणि ही माननीय ज्या काही आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आहेत त्यांची अपडेट आहे. राहिलेल्या बहिणींना पैसे भेटणार आहेत आणि जर निर्णय नाही झाला, जर शासनाने निर्णय घेतला नाही तर मग तुम्हाला राशन कार्डमधून एका व्यक्तीचं नाव कमी करावं लागेल. त्यावेळेस शासनाला हे लक्षात येणार आहे. परंतु आता शासनाने जर तेवढं या ठिकाणी जर निर्णय घेतलाच नाही तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. शासनाच्या निर्णयावरती ही गोष्ट अवलंबून आहे की तुम्हाला पैसे द्यायचे किंवा नाही, कारण तुमचा फॉर्म आता रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर बघा, निर्णय घेतला तर याच महिन्यामध्ये तुम्हाला राहिलेले जो पैसे जेवढे पण तुमचे 3 महिन्याचे बाकी असतील तेवढे 4,500 रुपये तुमचे बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील. आता पॉईंट नंबर 2 की ई-के-वाय-सी करावी लागेल का. ई-के-वाय-सी जी काही आहे तर लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहे ते तात्काळ आणि ताबडतोब तुमच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत यायला पाहिजेत. त्याच्यासाठी ते सुरू करण्यात आलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला प्रत्येकाला करावेच लागेल. जर नाही केलं तर तुमचा फॉर्म रद्द होऊन जाणार आहे ऑटोमॅटिकली आणि त्याच्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. ठीक आहे, वेबसाईट चालू असली की घरी बसून तुम्ही ते करू शकतात, एवढं काही अवघड नाही आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या. ठीक आहे, आता 2 प्रश्न तुमचे सॉल्व झाले, ज्यांचे फॉर्म रद्द झाले होते त्यांचं पण, आणि महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी बाबतीत पण. आता महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये कोणाला भेटतील तर सप्टेंबर आणि जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तर दिवाळी ऑक्टोबर म्हणजे याच महिन्यात आहे. त्याच्यामुळं तुमच्या बँक खात्यामध्ये जवळपास 2 दिवसात 3,000 रुपये जमा होणार आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे दोन्ही
हप्ते एकत्रित 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. कोणाचे जमा होतील? ज्या बहिणींना अगोदर कंटिन्यू रेग्युलर पैसे मिळालेले ज्यांचा फॉर्म योग्य आहे अशा सर्व बहिणींसाठी. आणि 4,500 रुपये कोणाला भेटतील ते मी तुम्हाला अगोदर बोललेलो आहे. ज्यांचे मागील पैसे बाकी आहे त्यांना 4,500 भेटतील. ज्यांना रेग्युलर हप्ते मिळालेले त्यांना 3,000. ठीक आहे. आता हे दोन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर करून दिलेल्या आहे. आणि कोणत्या 5 जिल्ह्यांमध्ये तर लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कुठलंही गाव किंवा कुठलाही तालुका किंवा कुठलाही जिल्ह्याचा समावेश नाही आहे किंवा यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे. बहिणी म्हणत होत्या सर यादी पाठवा, आम्ही यादीत नाव चेक करतो. यादी वगैरे काहीच नाही आहे. याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या, DBT मार्फत जर पैसेवरून बटन दाबून पाठवले तर तुम्ही कुठेही असू द्या, जिल्ह्यात, तालुक्यात किंवा गावात राहा किंवा जिल्ह्यात कुठेही राहा, तुमच्या बँक खात्यात पैसे येतीलच. आय होप व्हिडिओ तुमच्या आता लक्षात आला असेल. पैसे यायला सुरुवात झालेली असून तुमचं जर कुठलं तरी काम पेंडिंग असेल KYC किंवा eKYC तर ते पूर्ण करून घ्या. यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छुक आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.